श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे शनिवार आणि हा श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार असणार आहे आणि या दिवशी प्रदोष देखील आलेला आहे, म्हणून या दिवसाला शनी प्रदोष असं म्हटलं जातं. तर प्रदोष व्रताला हिंदू धर्मामध्ये अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे. हा जो व्रत आहे तर ते भगवान शंकरांच्या उपासनेसाठी खूप महत्त्वाचं व्रत मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार दिवस शनी प्रदोष हा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला असतो. शनिवारी येणाऱ्या प्रदोष तिथीचं व्रत शनी प्रदोष किंवा शनी त्रयोदशी म्हणून ओळखलं जातं. या दिवशी भगवान शिव आणि शनिदेवांची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान शिव हे शनिदेवांचे गुरु मानले आहेत, त्यामुळे या दिवशी भगवान शंकरांची उपासना केल्याने शनिदेवाची कृपा देखील आपल्यावरती राहते. तर ह्या शनी प्रदोषला काही शुभ योग तयार होत आहे. तर प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाबरोबर देवी पार्वतीची पूजा केली जाते. या व्रतामध्ये प्रदोष काळामध्ये पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे आणि त्यामुळेच प्रदोष काळामध्ये आपल्याला ही पूजा करायची आहे. तर या पूजेचा जो काळ आहे तर शनी प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे उद्या संध्याकाळी 5:44 ते 7:44 पूजा करण्याचा उत्तम काळ आहे. या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांची, शनिदेवांची, त्याचबरोबर माता पार्वतीची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये काही उपाय देखील आपल्याला करायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. पिंपळाच्या झाडाला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण पिंपळाच्या झाडाला या दिवशी अर्पण केली तर आपल्याला जे शनी दोष लागलेले आहेत, म्हणजे शनीची साडेसाती लागलेली आहे किंवा आपल्या घरामध्ये खूप संकट, अडचणी, दुःख, दारिद्र्य हे आहे, तर हे सर्व नष्ट होऊन जातं आणि राहू केतूची सुद्धा आपल्यावरती जे प्रभाव आहे तर तो कमी होऊन जातो आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हे लिहायला विसरू नका. तर पहा, शनिवारी येणारे प्रदोष तिथीचे व्रत शनी प्रदोष किंवा शनी त्रयोदशी म्हणून ओळखले जाते. या दिवशी भगवान शिव आणि शनिदेवांची पूजा करण्याची परंपरा आहे. तर पहा, प्रदोष व्रताला हिंदू धर्मामध्ये अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे. हे व्रत शंकराच्या उपासनेने केले जाते. यामुळे भगवान शिवशंकरांची कृपा, आशीर्वाद प्राप्त होतात. तर पहा, शनी प्रदोषच्या दिवशी अनेक योग हे तयार होत आहे. त्यामुळे या दिवशी राशीनुसार जर आपण काही उपाय केले तर जीवनातील सर्व संकट दूर होऊन जातात. तसेच शनीची साडेसाती ढय्याचा प्रभाव हा कमी होतो. तर पहा, शनी प्रदोषच्या दिवशी मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे, त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी शनी प्रदोषच्या व्रताच्या दिवशी शिवलिंगाची पूजा केल्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. काळे तीळ, उडदाची डाळ, काळे कपडे किंवा काळे बूट हे दान करायचे आहेत. असं केल्याने आपल्यावरती जी शनीचे दोष आहेत तर ते दूर होऊन जाते. शनीची साडेसाती आहे तर ती सुद्धा दूर होऊन जाते. तर आपल्याला उद्या उपाय काय करायचा आहे, तर सर्वप्रथम आपल्याला प्रदोष काळ आहे तर मग या दिवशी उपवास करायचा आहे. ज्यांना उपवास करणं शक्य आहे त्यांनी या दिवशी उपवास करायचा आहे. सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जी पूजा आहे तर घरातली जी पूजा आहे ती करून घ्यायची आहे आणि व्रताचा संकल्प करायचा आहे. आणि संध्याकाळी पहा, आपण जो प्रदोष काळ आहे तर हा प्रदोष काळ कोणता आहे, 5:44 ते 7:44 हा पूजेचा काळ जो आहे तर तो शुभ असणार आहे. याच काळामध्ये आपल्याला ही जी पूजा आहे ती करायची आहे. भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करून घ्यायचं आहे. दोघांवरती अभिषेक करायचा आहे. त्यानंतर वस्त्र, फुले अर्पण करायचे आहेत. तुपाचा दिवा लावायचा आहे. जास्वंदी, कण्हेराची फुले आणि बेलपत्राची पाने अर्पण करायची आहेत आणि नैवेद्यामध्ये खीर किंवा हलवा याचा अर्पण करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जो काही उपाय मी सांगणार आहे तर तो करायचा आहे.
त्याचबरोबर आपल्याला 8 दिशांना 8 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. प्रत्येक दिवा लावल्यानंतर महादेवाला नमस्कार करायचा आहे, शिवस्तोत्र मंत्राचा जप करायचा आहे आणि रात्री जागरण करायचे आहे. तर अशा पद्धतीने हा जो उपवास आहे तो करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला शनिदेवाच्या जी साडेसाती आहे त्यातून तुम्हाला सुटका हवी असेल, राहू केतूंचा प्रभाव तुमच्यावरचा कमी होण्या असं वाटत असेल, जर तुमच्या घरामध्ये खूप सारी नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, करणी बाधा किंवा असे काही दोष तुम्हाला लागलेले आहेत, नजर दोष लागलेले आहेत, तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला हा एक प्रभावी उपाय करायचा आहे. तर तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे, तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली जाण्या अगोदर तुम्हाला एक उडदाच्या डाळीचा, जी उडदाची डाळ आहे पहा, ती डाळीचे 2 वडे तुम्हाला करायचे आहेत आणि हे वडे तयार करून तुम्हाला सूर्यास्तानंतर ह्या वड्यांवरती थोडंसं दही आणि शेंदूर लावायचं आहे. त्यानंतर हे वडे तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली घेऊन जायचे आहेत आणि तिथे तुम्हाला त्या झाडाखाली हे वडे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तिथून घरी यायचं आहे. तुम्हाला हे वडे तिथे ठेवल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही. तुम्हाला घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरात असणाऱ्या शिवपिंडीला जाऊन नमस्कार करायचा आहे. अशा पद्धतीने अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, जी उडदाची डाळ आहे तर त्याची तुम्हाला बारीक म्हणजे पिसायचं आहे ती डाळ आणि त्यानंतर त्याचे वडे आपण तयार करतो त्या पद्धतीने 2 वडे तयार करायचे आहेत. त्यावरती दही टाकायचं आहे, थोडंसं शेंदूर त्याला लावायचं आहे आणि हे सर्व तुम्हाला घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तिथे ठेवून यायचं आहे. तिथे मागे वळून पाहायचं नाही, डायरेक्ट घरी यायचं आहे, हातपाय धुवायचे आहेत आणि देवाचं दर्शन करायचं आहे. तर ह्या दह्यामध्ये पहा, तुम्हाला कोणत्याही मसाल्याचा वापर करायचा नाही. या उपायामुळे तुमचा शनी दोष आहे तर तो दूर होऊन जातो. तुमची शनीची साडेसाती आहे तर ती दूर होऊन जाते. घरामध्ये काही नकारात्मकता, वाईट शक्ती असतील त्यासुद्धा नष्ट होऊन जातात. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.